तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या मिनी व्लॉगमध्ये. आज आहे संडे आणि आज बघू शकता घरामध्ये कशी लगबग चालू आहे. म्हणजे संडे असला का मम्मीला कसं त्रास द्यायचं हे माझ्या बाळाकडून शिकावा. बघा मी व्हिडिओ शूट करते आणि तो कसा मला मध्ये मध्ये डिस्टर्ब करते. माझी चालू होती साबुदाणे बनवायची तयारी. बटाटे शेंगदाणे निवडत बसली होती. बटाटे चिरले, मिरच्या चिरल्या आणि साबुदाण्यांना फोडणी दिली आणि साबुदाणे झाकून ठेवले. त्यानंतर काय करावं ते उमजत नव्हतं. मग मी थोडासा आजूबाजूला कॅमेरा फिरवला आणि मला समजलं की आजूबाजूला खूप पसारा पडलेला आहे. जसं आता तुम्ही बघू शकता किचन वाट्यावरती किती पसारा आहे. खाली शेंगदाण्याचे टरफलं पडलेले आहेत. म्हणजे साबुदाणे बनवायसाठी थोडेसे शेंगदाणे लागतात पण पसारा किती मोठा. म्हटलं जाऊ दे. अगोदर गॅसवरती साबुदाणे परतू दिले. पसारा आवरला. पसारा आवरल्यानंतर साबुदाण्याचा नाश्ता केला मस्त सगळ्यांनी आणि एवढी भांडी जमा झालेली होती घासायसाठी. मग भांडी घासून घेतली आणि लागले लगेच पुढच्या स्वयंपाकाच्या तयारीसाठी. या साबुदाण्याचा नाश्ता आणि भांड्यांनंतर मी माझे कपडे पण आवरून घेतले होते धुवून. मग दुपारच्या जेवणाची तयारी केली. भाजी आणि चपाती बनवली मस्त. बटाट्याची भाजी आणि चपाती बनवलेली होती. मग स्वयंपाक वगैरे आवरून झाल्यानंतर मी सहजच मोबाईलमध्ये एडिटिंग करत बसले होते आणि माझ्या बाळाने त्याची स्मार्टवॉच काढून आणली. मग तो मला फोन लावून दाखवत होता त्या स्मार्टवॉचवरून. तर मग गंमत अशी झाली की त्याला असं वाटत होतं की आधार कार्डाच्या नंबरवरतून आपण फोन लावू शकतो. तर तो माझ्याकडे जिद करत होता की मम्मी मला पण माझं आधार कार्ड दे, मी माझ्या नंबरवरती फोन लावतो. त्याला हे माहीत नाही की आधार कार्डनी नंबरनी फोन नाही लागत, तर आपला पर्सनल एक नंबर असतो जो आपल्याला घ्यावा लागतो फोन कंपनीकडून. त्यानंतर संध्याकाळी मी बनवली खिचडी आणि खिचडी बनवल्यानंतर खूप थंडी वाजत होती. बाहेर खूप थंडी होती आज. आणि खिचडी बनवली आणि खिचडी बनवल्यानंतर जेवले मी पोटभर, कारण सकाळचं जेवणाने काही माझं पोट भरलेलं नव्हतं. मग भांडे आवरले आणि नंतरला मग रात्री झोपले. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.